पुढची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक आक्रमक चेहरा म्हणून परिचित असलेल्या रुपाली पाटील यांची पुण्यामध्ये बाचाबाची झाली आहे। पुण्यातल्या अरुंद गल्लीमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनाला अडवलं गेलं। या निमित्ताने तिथे वाद झाला आणि रुपाली ठोंबरे यांची बाचाबाची झाली। त्याचं चित्रीकरण समाज माध्यमामध्ये चर्चेला आलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। ताई घ्या ना, ताई घ्या 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 ताई घ्या 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 ना घ्या घ्या ना ताई घ्या घ्या। काढा की बिंदास काढा, बिंदास काढा, आपली जनताला माहिती आहे। काढा की जनताला काढा, काढा की काढा 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 काही विषय नाही। मोबाईल कशाला घेताय? मोबाईल कशाला घेताय? नाही 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 वकील, अरे वकील तर काही करणार का भाऊ? कायदा बाबासाहेबांनी दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, या सगळ्या वादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा का दिल्या गेल्या? नक्कीच हा एक विरुद्ध दिशेने येणारा इसम आणि ठोंबरे यांच्यामध्ये जे आहे रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये वाद झाला होता। परंतु अचानक जे आहे ते घोषणाबाजी करण्यात आली होती। परंतु खरं तर हा शांततेत हा जो आहे पूर्ण अडचण जी आहे ती दूर झाली असते। परंतु असं असताना देखील थोडा वाद जो आहे तिथं उभा करण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला होता। परंतु जो आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे आहे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे जे आहे त्याचे कमेंट्स देखील यायला सुरू झालेले। परंतु या सर्व गोष्टीमध्ये खरंच अशा गोष्टीची किंवा घोषणेबाजीची किंवा ही एवढी घटना जी आहे ती वाढीव करण्याची गरज होती का? आता हा जो आहे तो प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे। धन्यवाद अविनाश सगळ्या तपशिलासाठी।